Hello friend, today I am going to discuss about the characteristics or properties of the indifference curve. The important properties or characteristic of indifference curve as follow. The first characteristics of indifference curve is indifference curve slope negatively. मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये इंडिफरन्स कर्वचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. म्हणजे तटस्थता किंवा समवृत्ती वक्राचे आज आपण वैशिष्ट्य पाहणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत. तर पहिले कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी आहे इंडिफरन्स कर्व स्लोप नेगेटिव्हली. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट features or characteristic of indifference curve when the it must be compensated by the gain of the other goods, then only he will remain on the some level of satisfaction. It makes the indifference curve slope downward from left to right. It is shown in the following figure. Friends, we can see here in the figure, first figure, the is the indifference curve. On the y-axis we have put y goods, on the x-axis we have put x good. The indifference curve is showing a combination of two goods. When quantity of the x good going to increase by the consumer, then quantity of y goods going to decrease. And when the quantity of y good is increases, then quantity of x good is decreases. And that's why the indifference curve is become negative slopely. Why negative slopely? Because y is compensation for the x goods. That's why indifference curve slope negatively. मित्रांनो, आपण पाहतोय की तटस्थता वक्र इंडिफरन्स कर्व हे स्लोप नेगेटिव्हली असतात. म्हणजे काय की डावीकडून उजवीकडे हे स्लोप नेगेटिव्हली म्हणजे निगेटिव्ह आकार, ऋणात्मक आकाराचा हा कर्व असतो. लक्षात घ्या. कारण का तर त्या ठिकाणी एका वस्तूचं प्रमाण वाढवत असताना दुसऱ्या वस्तूचं प्रमाण कमी करावं लागतं. म्हणजे एक्स वस्तूचे नग वाढवत असताना वाय वस्तूचे नग हे कमी करावे लागतात. त्या कारणामुळे इंडिफरन्स कर्व हे स्लोप नेगेटिव्हली असतात, ते पॉझिटिव्हली नसतात. जर पॉझिटिव्हली असतील तर म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, आपण या ठिकाणी या आकृतीमध्ये इंडिफरन्स कर्व स्लोप हा पॉझिटिव्ह दाखवलेला आहे, लेफ्ट टू राईट अपवर्ड दाखवलेला आहे, वरती गेलेला दाखवलेला आहे. तर हा चुकीचा आहे. कारण का तर अशा प्रकारे जर इंडिफरन्स कर्व लेफ्ट टू राईट अपवर्ड दाखवला तर त्याचा अर्थ काय होतो की दोन्ही वस्तूपासून त्याला भरपूर समाधान मिळत आहे. असं इंडिफरन्स कर्व मध्ये होत नाही. जेव्हा एका वस्तूच्या नग वाढवले जातात तेव्हा दुसऱ्या वस्तूचे नग हे कमी करावे लागतात, कारण त्याला विशिष्ट उत्पन्नामध्ये उपभोग घ्यावा लागतो. The second properties or characteristics of indifference curve is the indifference curve sloping downward. The second characteristic of the indifference curve is indifference curve are convex to the origin. Convex to the origin, not concave to the origin, because their y good is alternative for the x good. They are exchanging good for x for y, y for x, and that's why that like indifference curve is generated. So we can see in figure, the indifference curve are convex to the origin. म्हणजे तटस्थ वक्र हे बहिर्गोल असतात, अंतर्गोल नसतात. जर अंतर्गोल दाखवले तर त्याचा अर्थ काय होतो की दोन्ही वस्तू हे त्या ठिकाणी काय होते की ऋणात्मक किंवा सकारात्मक किंवा नकारात्मक अशा प्रकारचा त्या ठिकाणी समतोल दाखवतात, चुकीचा समतोल दाखवतात. म्हणून इंडिफरन्स कर्व हे कॉन्केव्ह नसतात तर कॉन्वेक्स असतात. म्हणजे काय, बहिर्गोल असतात. इंडिफरन्स कर्व ऑलवेज कॉन्वेक्स टू द ओरिजिन, म्हणजे काय, अक्षाला बहिर्गोल असतात. म्हणजे काय, तसं असेल तर त्या ठिकाणी
ते योग्य आहे असं मानलं जातं, कारण X वस्तूचा उपभोग वाढवण्यासाठी Y वस्तूचा उपभोग कमी केला जातो आणि म्हणून तशा प्रकारचा आकार त्याला येतो, कॉन्व्हेक्स आकार येतो. इंडिफरन्स कर्व हे कॉन्व्हेक्स असतात, कॉन्क्यू नसतात. कॉन्क्यू म्हणजे अंतर्गोल, अंतर्गोल कधीच नसतात, बहिर्गोल असतात, कॉन्व्हेक्स असतात. अंतर्गोल असेल तर काय त्याचा अर्थ काय होतो की कंझ्युमर इज गोइंग टू प्रेफर मोर अँड मोर goods, more and more consume of two goods, and he getting a lot of utility, but that is not happen in the case of indifference curve, and that's why concave indifference curve not in present. So indifference curve are convex to the origin. इंडिफरन्स कर्व तटस्थता वक्र हे कॉन्क्यू नसतात तर कॉन्व्हेक्स असतात, ही एक प्रॉपर्टीज आहे. Then next properties of the indifference curve is two indifference curve do not intersect to each other. That means two indifference curve not intersect to each other. एकमेकाला छेदत नाहीत, दोन तटस्थता वक्र एकमेकाला छेदत नाहीत. Because if two indifference curve intersect to each other, then that means below indifference curve showing a higher quantity, higher satisfaction level, and upper indifference curve showing a lower satisfaction level. That not happen about the case of indifference curve. जर दोन इंडिफरन्स कर्व एकमेकाला छेदले तर काय होतं की खालचा तटस्थता वक्र जास्त समाधान दाखवतो आणि वरचा तटस्थता वक्र कमी समाधान दाखवतो, पण असं घडत नाही, म्हणून इंडिफरन्स कर्व हे एकमेकाला कधी छेदत नाहीत, लक्षात घ्या. तर हे आपल्याला आकृतीच्या साहाय्याने बघता येईल. Friends, we can see in the figure there are two indifference curve, IC1 and IC2 indifference curve. There are two goods, Y goods in Y axis and X good is X axis. When IC indifference curve is intersect to the IC indifference curve first and IC indifference curve second, both curve are intersect to each other. But in the case of the indifference curve, the IC indifference curve is the below, but is intersect to the IC first indifference curve, and that IC indifference curve second is gone up. That means below's indifference curve is showing higher satisfaction level and upper indifference curve is showing lower satisfaction level. That is not happen about the indifference curve. तर मित्रांनो, आपण हे आकृतीमध्ये पाहतोय की IC सेकंड हा इंडिफरन्स कर्व ऍक्च्युली खालच्या पातळीला आहे, IC1 च्या खालच्या पातळीला आहे. तो ए बिंदूमध्ये दोन इंडिफरन्स कर्व एका ठिकाणी छेदलेले आहेत, परंतु IC सेकंड हा खालच्या पातळीचा इंडिफरन्स कर्व आहे आणि IC फर्स्ट हा वरच्या पातळीवरचा इंडिफरन्स कर्व आहे. परंतु या ठिकाणी काय दाखवतो की IC फर्स्ट हा वरच्या पातळीवरचा इंडिफरन्स कर्व असून तो खालची समाधानाची पातळी दाखवतोय आणि IC सेकंड हा खालच्या पातळीवरचा इंडिफरन्स कर्व असून तो वरच्या पातळीवरचे समाधान दाखवतोय. तर हे असं घडत नाही, म्हणून या ठिकाणी काय प्रॉपर्टीज आहे की इंडिफरन्स कर्व आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. The next properties of the indifference curve, next and last properties of the indifference curve is a higher indifference curve indicate a higher level of satisfaction. तर मित्रांनो, वरच्या पातळीवरचा तटस्थ वक्र हा वरच्या पातळीचं समाधान दाखवतो, जास्त समाधान दाखवतो. So last property is a higher indifference curve indicate a higher level of satisfaction. म्हणजे वरच्या पातळीवरचा तटस्थ वक्र समवर्ती वक्र हा जास्त समाधानाची पातळी दाखवतो. In the figure we can see that the higher indifference curve IC third is located the higher satisfaction level of the two goods, and below indifference curve IC second is located the lower satisfaction level of the consumer. There are three indifference curve, IC1, IC2, that means IC first, IC second and IC third. The IC first is that indifference curve which is located on the lower level of the satisfaction. IC second is
located the higher level of the satisfaction, and then IC third is located the greater level of satisfaction, because IC third is the located on the higher level of satisfaction, that is the upper indifference curve, that is the above indifference curve, and because of that is located at the higher level of satisfaction. And IC first is the below the indifference curve, and that's why is that is located the lower level of the satisfaction. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतोय की एक्स आणि वाय गुड्सच्या समाधानाची पातळी तटस्थता वक्र दाखवत असताना IC थर्ड हा वरच्या पातळीवरचा तटस्थता वक्र आहे, आणि म्हणून तो जास्त समाधानाची पातळी दाखवतो, आणि त्याच्या खालचे जे तटस्थता वक्र आहे ते कमी समाधानाची पातळी दाखवतात. म्हणजे IC फर्स्ट हा खालच्या पातळीवरचा इंडिफरन्स कर्व आहे, तो सर्वात कमी समाधानाची पातळी दाखवतो. IC सेकंड हा त्याच्या वरचा इंडिफरन्स कर्व आहे, तो IC फर्स्ट पेक्षा जास्त समाधानाची पातळी दाखवतो. आणि IC थर्ड हा सर्वात वरच्या पातळीवरचा इंडिफरन्स कर्व आहे, म्हणून तो सर्वात जास्त समाधानाची पातळी दाखवतो. आणि म्हणून आपण म्हणतो की अ हायर इंडिफरन्स कर्व इंडिकेट अ हायर लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. So all that four characteristics, all that four characteristic all the indifference curve. Thank you very much.